आज आपण बनवत आहोत राजगिऱ्याची भाजी। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। खूपच छान आणि उपवासाची भाजी आपण इथं बनवूयात। तर चला, यासाठी मी ही भाजी अशी छान निवडून घेतलेली आहे। तर चला, याला धुवून चिरून घेऊयात आपण। तर याला धुवून असं मी चिरून घेतलेलं आहे। तर चला, यासाठी मी कढई इथं तापायला ठेवलेली आहे। तर कढई तापल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात। तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण। तर बघा, लसूणला मी असं चेचून घेतलेलं आहे। आणि लसूण जरा असं फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊयात हिरवी मिरची। तर हिरवी मिरचींना मी असं लांबड्यामध्ये कापून घेतलेलं आहे। तर चला, याला चांगलं असं भाजून घेऊयात। तर यामध्ये आपण घालून घेऊयात कांदा। तर तुम्ही यामध्ये भरपूर असा कांदा टाकला तरीही चालेल। तर चला, मी इथं कांदा टाकून घेतलेला आहे। यालाही छानसं असं परतून घेऊयात। तर बघा, याला अंबरनाथ असंही म्हणतात, राजगिराही म्हणतात आणि याला उपवासाची भाजी असंही म्हणतात। आणि ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगलं असं एकजीव करून असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर चला, चिरलेली भाजी आपण यामध्ये टाकून घेऊयात। तुम्ही पाहिजे असेल तर अजून लहान तुकडे सुद्धा करू शकता। तर चला, अशी सगळी भाजी आपण एक वेळेस घालून घेऊयात आणि थोड्या वेळ याला झाकून ठेवूयात। म्हणजे ही भाजी शिजल्यानंतर अर्ध्यापेक्षाही कमी होते। तर आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे, कारण जी राजगिऱ्याची भाजी आहे ती खूप असं पाणी सोडते आणि त्यामध्येच ही खूप छान अशी शिजून सुद्धा निघते। भाकरीबरोबर ही भाजी एकदम भन्नाट लागते। तर बघा, उरलेली सगळी भाजी मी अशी या प्रकारे घालून घेतलेली आहे। तर अशी भाजी घालून घेतल्यानंतर आपण यावर थोडंसं असं झाकून ठेवूयात आणि याला चांगलं असं शिजून देऊयात। एक मिनिट झाल्यानंतर आपण याला काढून घेऊया। तर बघा, भाजी साईडनं अशी एकदम आत गेलेली आहे, म्हणजे शिजून खूपच लहान होते आणि शिजते। तर बघा, या प्रकारे याला एक वेळेस असं हलवून घेऊयात। तर बघा, पहिला मी जेव्हा भाजी घातलेली तेव्हा कढई अशी फुल्ल भरलेली होती आणि त्यानंतर ही भाजी जसजशी शिजेल तसं हे खूपच असं कमी होतं। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि याला अजून एकदा आपल्याला छानसं असं शिजू द्यायचं आहे। तर बघा, याचं फुल्ल पाणी सुटूपर्यंत आपल्याला असं हलवून याला चांगलं शिजू द्यायचं आहे। तर चला, आपली भाजी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत आपली भाजी शिजून निघेल। तर बघा, यावर झाकण ठेवूयात आणि याला शिजायला देऊयात। आणि जर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये याला जरूर शेअर करा। तर बघा, भाजी अशी छान शिजलेली आहे आणि याला एक वेळेस आपण हलवून घेऊयात। जर तुम्हाला शेंगाचं कूट वगैरे घालायला आवडत असेल तर तुम्ही तेही यामध्ये घालू शकता। तर चला, याला चांगलं असं मी हलवून घेतलेलं आहे। राजगिरा दोन प्रकारचा असतो, एक हिरव्यामध्येही असते आणि लाल असा कलरमध्ये सुद्धा असते। तर मी ही घेतलेली राजगिऱ्याची भाजी आहे ती लाल कलरमध्ये आहे। तर बघा, आपली भाजी अशी छान शिजलेली आहे। तर बघा, मी यामध्ये असं झाकून ठेवून याला छान असं शिजवून घेतलेलं आहे। तर बघा, एकदम अशी छान आणि मऊ अशी भाजी बनलेली आहे। कुणालाही खूपच आवडेल अशी छान अशी बनलेली आहे। तर चला, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।